नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण गणिताचा महत्वपूर्ण भाग पाहणार आहोत। अपूर्णांकामध्ये अपूर्णांक मालिका, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फ्रॅक्शन सिरीज असं म्हणतो। मग आता अपूर्णांक मालिकेमधली पहिली मालिका पाहू आपण। 1/1 गुणिले 2, 2 गुणिले 3, 3 गुणिले 4, 4 गुणिले 5, टिंब टिंब या ठिकाणी तुम्हाला विचारलंय अधिक 1/9 गुणिले 10। सांगा उत्तर। चला या प्रश्नाचं उत्तर द्या, या प्रश्नाचं उत्तर द्या फास्ट। काय पाहिलं होतं? करेक्ट, बालाजी गोंगाणे, रंगनाथ जाधव, लोक घुमरे, राईट आहे। पहा, काल जे समजून सांगायचं होतं ते आज परत सांगतो। पहा, लक्ष द्या। यालाच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो। याला फार सोपी ट्रिक्स आहे सोडवायची, पण पहिल्यांदा याचा अर्थ पहा। याला जर मी असे लिहिलं 1/1 बरोबर -1/2 प्लस हे 1/2 -1/3 प्लस हे 1/3 -1/4 प्लस 1/4 -1/5 प्लस टिंब टिंब टिंब। समजा आपण या पद्धतीने टू बी कंटिन्यू लिहिलं, तुम्हाला सांगा काय होणार आहे शेवटी। समजा 1/9 -1/10 अशा पद्धतीने कार्यक्रम। ठीक आहे, ही झाली त्याची मांडणी। कोणाला काही शंका वाटत असेल तर त्यांनी काय करा, 1/1 मधून 1/2 वजा करून पहा। उत्तर तुमचं 1/1 बेस येणार। बघा तुम्ही, 1/1 पुन्हा 1 गेला 1/2च असणार, आणि हे बी 1/2च आहे। त्याचा अर्थ पाहिला तर आपण, म्हणून यालाच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो। आणि लिहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की -1/2 प्लस 1/2 प्लस 1/3 मायनस 1/3 मायनस 1/4 प्लस 1/4 मायनस 1/5 प्लस 1/5 असं कटत कटत सर्व भाग कॅन्सल होणार, आणि शिल्लक काय राहणार माहितीये या सिरीज मध्ये? या सिरीज मध्ये शिल्लक राहणार 1/1, आणि त्याच्यातून तुम्हाला वजा करायचा 1/10। मग 1 मधून 1/10 गेले, 10 × 10 -1 म्हणजे आले 9/10। म्हणून या मालिकेचं उत्तर आहे 9/10। आले लक्षात? काल आपण ही पद्धत सांगितली नाही, बरोबर आहे। याचा अर्थ तुम्ही समजून घ्या मी काय करायला, बरोबर ना। 1/1 म्हणजे इथं जे 1 गुणिले 2 दिसायले त्याला आपल्याला असं लिहिता येते 1/1 - 1/2 प्लस 1/2 वजा 1/3, बरोबर आहे। नेक्स्ट, राहील लक्षात? चला पुढचं। तुम्ही तर काय केलं तर काल डायरेक्ट 9 गुणिले 10 दिसायले 9/10 लिहून टाकली होती, काय अडचण। आता दुसरी पद्धत पहा। आता पहा 9/10 1 मधून 1/10 वजा गेल्यानंतर 9/10। दुसऱ्या पद्धतीनुसार समजा परीक्षेमध्ये इतकं करायचं का आपल्याला? नाही। परीक्षेमध्ये जेव्हा असा प्रश्न येईल तेव्हा आपल्याला फक्त इथे 1/1 आहे म्हणजे 1 घ्यायचा, बरोबर। 1/1 दिसत असत 1/1, बरोबर आहे, आणि मायनस लास्टला 1/10 दिसायला का पहा, बरोबर आहे, 1/10, बरोबर आहे, आणि इथे 1/1 बस 1/1 मधून 1/10 गेले, 10 मायनस 1/10 म्हणजेच 9/10। एवढंच आपल्याला परीक्षेमध्ये द्यायचं 9/10, बरोबर आहे। याचा फायदा काय होतो ते पाहता। समजा मी दुसरी मालिका दिली जी की 1 पासून सुरू नाही। पहिल्यांदा एक उदाहरण याचंच घेऊ आपण। चला, 1/1 गुणिले 2 1/2 गुणिले 3 अधिक 1/3 गुणिले 4 अधिक टिंब टिंब टिंब। समजा या ठिकाणी 1/, समजा 99 गुणिले 100, बरोबर प्रश्नाची। चला तेच वाढवलं तर एका सेकंदामध्ये उत्तर द्यायचं। आता फास्ट याचं उत्तर येतंय 1/1 म्हणजे एकच लिहा, सुरुवातीचा दिसत असेल आपल्याला 1/1, बरोबर आहे, मायनस लास्टला 1/100। उत्तर येते 100 × 100 वजा 1 99/100 आन्सर, बरोबर आहे। 1 मायनस 1/100 म्हणजेच काय 99/100। कळत असेल वजा बाकी आपल्याला माहिती आहे 100 गुणिले 1 100 × 100 मायनस 1 99/100, बरोबर आहे। ठीक आहे, आता ऑड क्वेश्चन आला तर काय करायचं? म्हणजे ऑड म्हणजे काय, सुरुवात 1 पासून नाहीये तरी नो प्रॉब्लेम। असं दिले सरकार तुम्हाला 1/2 गुणिले 3 1/3 गुणिले 4 अधिक 1/4 गुणिले 5 अधिक टिंब टिंब टिंब
अधिक 1/99 गुणिले 100. आता सोडवा. बरोबर आहे. आता सोडवा हा प्रश्न. आता पहिले इतकं उत्तर येईल का याचं? 99/100च उत्तर येईल का आता याचं? नाही येणार. का नाही येणार? कारण सुरुवात आता 1/1 म्हणजे इथं आपण लिहिलं 1/2 1/2 इथं 2/3. तरी सुद्धा तुम्हाला ती पद्धत वापरायची आपण जी सांगायला होती. पहिला अपूर्णांक काय होतो? 1/2. कारण याचा मिनिंग सांगितलं तुम्हाला 1/2 मायनस 1/3 असा मिनिंग होतो. आपल्याला या दुसऱ्यावर घेणं नाही सध्या. 1/2 लिहा. नंतर काय लिहा? 1/2 झाल्यानंतर सांगा शेवटचा काय? मायनस 1/100. म्हणजे 1/2 मधून 1/100 वजा करा. 100 वजा 2/200 म्हणजे आन्सर येईल 98/200. बरोबर आहे. आणि 98/200 म्हणजेच 42 92 18 आणि 21 00 49/100. बोला. 98/200 आले ते बरोबर आहे. बालाजी भोंगाने 49/100 आले ते बी बरोबर आहे. कळालं नाही कळालं? आलं लक्षात? म्हणजे कुठून मी मालिका सुरुवात होत्या मधून सुरू झाली तरी नो प्रॉब्लेम. आता पुढचं उदाहरण तुम्ही सोडवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण नेमकं काय करत आहोत. आलं लक्षात? लिहा उदाहरण. कालचं दिलं तर ते रिपीट नाही तर दुसरं लिहू शकतो आपण. लिहायचं असेल तर नो प्रॉब्लेम. समजा या ठिकाणी सुरुवातच आहे 101 लिहिलं तर का 101 गुणिले 102 102 गुणिले 103. बरोबर आहे. त्याच्यानंतर अधिक टिंब समजा पुढे कंटिन्यू जा प्लस 1/199 गुणिले 200. बरोबर प्रश्न सोडवा. 100 गुणिले 101 आहे समजा इथे पहिले इथे लिहितो अजून 1/100 गुणिले 101 इथून सुरुवात आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. सुरुवात इथून आहे. 100 गुणिले 101 अधिक 1/101 गुणिले 102 102 गुणिले 103 अधिक टिंब 199 गुणिले 200. काय उत्तर आलं त्याचं काल सांगा फास्ट. करेक्ट आहे राठोड मॅडम. लहू घुमरे. आता पहा त्याचा आन्सर पहिला आहे 1/100 दिसत असेल फक्त एवढाच लिहायचा मायनस 1/200. बरोबर आहे. मग याला 200 करण्यासाठी 2 न गुणलं वरी 2 न गुणा मग वर झाले 2 मायनस 1 खाली आले 200 याचा लसावी. मग 2 मायनस 1/200 ला 200 ज्याचं उत्तर आलं होतं 1/200 बरोबर आहे. बरोबर आहे. का होते हे लक्षात आलं असेल ना 1/100 मायनस 1/101 याचा मिनिंग प्लस 101 मायनस 102 बरोबर याचा मिनिंग प्लस 102 मायनस 103 बरोबर आहे प्लस टिंब असंच होत जाते 199 मायनस बरोबर आहे. या ठिकाणी समजा 1/200 जे काय असेल समजा असा कार्यक्रम असते. तर हे जो भाग आहे मायनस 101 प्लस 101 मायनस 102 प्लस 102 मायनस 103 प्लस 103 असं करत करत मायनस बरोबर आहे 199 प्लस 199 हे कटतात आणि शिल्लक काय राहते बघा. गजानन लक्ष दे 1/100 राहते आणि 1/200 एवढं शिल्लक राहते आणि याला सोडवल्यानंतर उत्तर येते 2 मायनस 1/200 म्हणजेच 1/200. आय होप लक्षात येत असेल. एक 1/100 आणि 1/200. धन्यवाद लव घुमरे. चालेल सर्वांचं. पहिला अपूर्णांक बघा कालच्या पेक्षा फास्ट उत्तर येते का नाही तुमचं याची गॅरंटी. एक लास्ट प्रश्न काही माझ्यासारखे तळागाळातले त्यांना समजले का नाही पाहण्यासाठी नंतर आपण पद्धत चेंज करू. ठीक आहे. लिहा 1/6 गुणिले 7 त्याच्यानंतर लिहा प्लस 1/7 गुणिले 8 1/8 गुणिले 9 अधिक टिंब 1/19 गुणिले 20. बरोबर प्रश्नाची सांगा उत्तर फास्ट. या अपूर्णांक मालिकेचं उत्तर काय येईल?
7/60 म्हणतायत रंगनाथ जाधव सर, विजय कुमार सोळंके, मीरा राठोड मॅडम. ओके, लघु तुमचं पाहून घ्या काय झालंय. 1/6 मायनस 1/20 बरोबर आहे. आन्सर आहे 20 × 20 वजा 6 × 6 छेद 120. लसावी काढला असता तर सोपं गेलं असतं. 20 मधून 6 गेले 14/120 म्हणजेच 20 हाती 14 बेसकम 12 उत्तर आलेले 7/6. कालच्या पेक्षा सोपी पद्धत तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. 1/6 वजा 1/20. ओके लघु 1/6 मधून 1/20 गेल्या किती राहायला पाहिजे 7/60. बाकी जाधव सुरेश राईट है. ठीक आहे, पहिला अपूर्णांक शेवटचा अपूर्णांक. कोणी विचारलं असंच का करायचं त्याचं एक्सप्लेनेशन मी दिलंय तुम्हाला का करायचं. ठीक आहे, धन्यवाद राठोड. नेक्स्ट पद्धत क्रमांक 2, त्याला आपण सुरुवात करू. आता दुसरी पद्धत कालच्या मध्ये अपूर्णांक मालिकेमध्ये येतातच. आता 2 पद्धती पाहिल्या आपण. नंतर दुसरी मालिका होती आपली मला वाटते दुपटीची. पण त्याच्या अगोदर याच्यामध्येच काही ऍडव्हान्स विचारलं तर याच्यामध्ये काय ऍडव्हान्स विचारता येईल ते पहा. समजा तुम्हाला क्वेश्चन विचारला 1/12 तुम्हाला समजून घ्यावं लागते. तर 1/20 1/30 अधिक 1/42 बरोबर किती सांगा. 1/12 अधिक 1/20 अधिक 1/30 अधिक 1/42. लक्षात ठेवा दिलेलं गणित असं जरी असलं तरी मालिका मात्र पहिलीच आहे जी मी आता सांगत होतो. याचा अर्थ बालाजी भोंगारे राईट आहे. लक्षात आलं, ही महत्वाची गोष्ट माझ्यासाठी तुम्हाला कळले. पहा 1/12 1/12 तुम्ही असं लिहू शकता ना 3 × 4. 1/20 म्हणजे 4×5 = 20. 1/30 म्हणजे 5×6 = 30 आणि 1/42 म्हणजे 6×7 = 42. बरोबर प्रश्नचिन्ह असा क्वेश्चन आहे तुमचा. बरोबर आहे. याचाच मिनिंग असा होतो का नाही होतो लिहू शकतो ना आपण. आता नेमकं शिकवलं हे कसं सोडवायचं हा प्रश्न आहे. तर आपला तोच कार्यक्रम 1/3 मायनस 1/7 उत्तर यायला पाहिजे होतं या प्रश्नाचं. 7×1 = 7 3×1 = 3 7×3 = 21 म्हणजे 7 मधून 3 गेले 4/21. ज्यांचं ज्यांचं आलं होतं 4/21 एकदम राईट उत्तर आहे त्याचं. 4/21 राईट आहे. लघु जाधव सुरेश. कारण 1/12 म्हणजे 3×4 = 12 20 म्हणजे 4×5 = 30 म्हणजे 5×7 = 30 आणि 6×7 = 42. याचा अर्थ मालिकाच होती परंतु त्यांनी दाखवली नाही मालिका. अशाही पद्धतीने विचारू शकतात आपल्याला आलं पाहिजे हाच उद्देश होता सांगण्याचा. चालेल का सर्वांचं सांगा. बाकी सोडवण्याची पद्धत तीच आहे जी आपण सुरुवातीपासून आता सांगत होतो. ओके नेक्स्ट. आता काही जणांचं म्हणणं आलं सर वरी 1 च्या ऐवजी 2 आले तर काय करायचं. लिहा प्रश्न. बरोबर आहे. प्रश्न असा आहे 2/15 अधिक 2/35 अधिक 2/63 अधिक टिंब टिंब टिंब. बरोबर आहे. आणि पुढे दिले तुम्हाला समजा किंवा इथे लिहितो वाटलं तर 63 झालं. त्याच्यानंतर 2/99 आणि आपल्याला विचारले बरोबर प्रश्नाची सुरुवात सध्या इथूनच करू आपण. आता पहा पहिल्यात आणि याच्यामध्ये फरक काय. सुरसिद्धता सांगा उत्तर याचं.
पहा काय करायचं, तोच प्रश्न होता, फक्त लक्षात आला नाही. इथं पहा मी आता 2 मिनिटासाठी लिहितो वाटलं तर. तुमचं मत काय, खाली किती आहेत, 3 5 15 आहेत ना, याला मी असं लिहिलं, काय प्रॉब्लेम आहे सांगा. 1 3 5 15 1/3 वजा 1/5 अधिक 5 7 35 1/5 वजा 5 7 35 म्हणजे वजा 1/7 अधिक 1/2 बरोबर आहे 7 9 63 आणि इथं 1/11 9 99 बरोबर ना. इथं 9 मायनस 1/11. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल की मी कसं काय लिहिलं. मला सांग 3 5 15 होतात का नाही. काही जणांचं म्हणणं पुन्हा 1 कसं काय लिहिला, वर तर 2 आहेत. आहे ना प्रश्न, 2 आहेत वर, 1 कसं काय लिहिला. तर मला सांग तू याला सोडून दाखव, इथून इतकं सोडव बघ तुला 2/15 मिळतात का नाही बघ. हा 1/3 वजा 1/5 सोडव बरं. 5 1 5 वजा 3 1 3 छेद 3 5 15 उत्तर आलं 2/15. आपलं काय होतं मग वरी 2/15 होते ना, वर 2/15 होते. मग 1/3 आणि वजा 1/5 या दोघांमध्ये 2 चा डिफरन्स आहे बरोबर आहे का नाही. आणि म्हणून ऑटोमॅटिक 2 यायले. याच्या अगोदर 1 चा डिफरन्स होता आणि तो डिफरन्स अंशस्थानी होता, म्हणून पद्धत काही बदलली नाही. लक्षात ठेवा 3 आणि 5 3 5 15 ह्या दोघांचं उत्तर इतकं येते का नाही सांगा. नंतर तुम्ही या दोघांचं करा वाटलं 1/5 आणि 5 वजा 1/7 बघा येते 235. नंतर या दोघांचं करा वाटलं 63 येते 2 आलं लक्षात. आता मग जर समजा हे लक्षात आलं असेल तर तुम्हाला माहिती आहे वजा 1/5 अधिक 1/5 वजा 1/7 अधिक 1/7 प्लस 1/9 मायनस 1/9 कॅन्सल झाले. शिल्लक राहिलं प्लस 1/3 वजा 1/11. बस आन्सर सोडवा. 11 1 11 वजा 3 1 3 छेद 11 3 33 8 राहिले 3 गेले 11 तून छेद 33 दशांश 8 छेद 33 हे झालं या प्रश्नाचं उत्तर. राईट राठोड मॅडम लघु घुमरे 8 छेद 33 हे तुमचा आन्सर यायला पाहिजे. आले सर्वांचं त्रिगुणी लक्षात आलं. काय केलं 3 5 15 इथं करायचं फक्त आणि लोड घ्यायचा नाही. 1/3 म्हणायचं याला आणि इथं 11 9 99 तर मग लाखला मोठा आकडा येईल 9 गुणिले 11 मग इथे 1/11. महत्वाचे आपल्यासाठी 1/3 आणि इथे 1/11 बस दोघांची करायची वजाबाकी येणार तुमचं काय असते आन्सर. नेक्स्ट मी एक लिहिल्यामुळे कन्फ्युज झालं जरा असं काही का नाही, पण नंतर सोडून दाखवलं 1/3 वजा 1/5 म्हणजे 2/15 होतात. तेव्हा मात्र आपल्या लक्षात आलं असेल की येस करेक्ट आहे. चला टाइप 2 आता दुसरी टाइप पाहू आपण. ठीक आहे 1/2 अधिक 1/4 अधिक 1/8 अधिक 1/16 अधिक 1/32 काल दिली होती मालिका. सांगा आपल्याला विचारलं याचा आन्सर किती. तर कालच आपण सोडवलं, परत सोडवा. करेक्ट सोडवलं तरी उत्तर समजायचं लसाई तुम्ही 32 मानला, याला 16 दोन्ही 32 केलं, याला 8 चौक 32 केलं, याला 4 8 32 केलं, 16 दोन्ही 32 केलं, 32 1 32 केलं, तर उत्तर येतं 31/32. मग परीक्षेमध्ये एवढी बेरीज करीत बसायचं नाही. जेव्हा मी तुम्हाला 2 4 8 16 32 अशी दुपटीची मालिका दिसल छेदातून 1 वजा करा, छेद जशास तसा ठेवा, उत्तर येतं 31/32. असं सोडवलं होतं आपण राईट. लक्षात ठेवा ही मालिका आली तर जशास तशी येणार आहे परीक्षेमध्ये. मग आता दुसरा प्रश्न देतो चला. समजा तुम्हाला विचारलं 1/2 अधिक 1/4 अधिक 1/8 अधिक 1/16 अधिक टिंब 32 नंतर 64 नंतर 128 नंतर 256 बरोबर किती. चला प्रश्न दुसरा लिहा. एक कळालेलं तिथं सोडवायचं नाही काय, जेव्हा सोडून सांगा. सोडवायचं नाही, ते जे सोडवायला तेच आहे. मालिका म्हणजे मालिका डायरेक्ट उत्तर. दुपटीची मालिका दिसायली यस, छेदातून 1 वजा करा 255 छेद 256.
56 हे तुमचा आन्सर, हे तुमचा आन्सर आहे. पहा 1/2 2 पासून सुरुवात असल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येईल फास्ट. 2 4 8 16 32 64 128 आणि 256. करेक्ट. याचं उत्तर येते 255 256. आता प्रश्न असा आहे की 1/2 पासून सुरुवात नाही तर मधूनच सुरुवात आली तर मग कसं करायचं, बरोबर ना. समजा तुम्हाला विचारले 1/8 अधिक 1/16 अधिक 1/32 अधिक 1/64 टिंब 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 अधिक 1/512, बरोबर प्रश्नाची. आता द्या उत्तर. आता काय झालं, पहिल्यापेक्षा बदल सांगा. पहिल्यापेक्षा बदल फक्त एवढाच आहे की 1/2 पासून जी सुरुवात होती 2 4 8 16 32 त्याच्याऐवजी 8 पासून सुरुवात आहे. 8 16 32 64 128 आणि 512. एवढा वेळ. 127/512 रेणुका मॅडमचं बरोबर आलेलं उत्तर. अभिनंदन. 127/512. आता याला सोडवण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत पहिल्यांदा सांगतो. समजा या ठिकाणी 1/8 16 32 64 512 म्हणजे इथं काय नाही, 1/2 1/4 एवढंच नाही. पुढे मग 1/4 च्या बाद काय आला असतं, 1/8 1/16 पुढे ही मालिका कंटिन्यू 1/512 पर्यंत झाली असती का नाही झाली असती, बरोबर आहे. म्हणजे ही मालिका इथून पुढे दिलेली आहे. हे दोघं दिले का नाही, मग इथूनच सुरुवात आहे असं गृहीत धरा. जर समजा सुरुवात 1/2 पासून असती 512 पर्यंत आपलं उत्तर एका मिनिटात आलं असतं का नाही, 511/512. पुन्हा शंका आहे का या प्रश्नाचं उत्तर इथं बांधा आपण 511/512 आला असतं. पण प्रत्यक्षात सुरुवात इथून नाहीये, आपण इथून गृहीत धरली. सध्या या 511/512 मध्ये या दोघांची बेरीज आहे का नाही आहे, पण ते दोघं तर नाहीतच आपल्या लाईन मध्ये. मग त्या दोघांना आपण मायनस करून टाकायचं. म्हणजे या दोघांची बेरीज किती होते ती बी सोडवायची गरज नाही तुम्हाला. 512 ची बेरीज जर 511/512 होत असेल तर 4 ची बेरीज काय होते गजानन, 3/4. करेक्ट. म्हणजे या दोघांची बेरीज 3/4 होते. ती आपल्याला काय करायची, मायनस करायची. कशातून, 511/512 मधून मायनस करायची. टोटल उत्तर एवढं आहे. त्याच्यातून जे दोघं नव्हते ते वजा करून टाका. आन्सर येते. आता याचा लसावी काढा. 512 लसावी आहे. याला कितनं गुणलं, 128 न. मग याला भी 128 न गुणा, बरोबर आहे. 511 मायनस 128 गुणिले 3, बरोबर आहे. 3 8 24 उरले 2, 3 2 6 2 8, बरोबर आहे. 3 1 3, 300 किती झाले, 84. मग 511 मधून 384 जर गेले तर 127 राहतात. म्हणजे 127/512 याचं उत्तर आहे. जे मालिकेमध्ये अवेलेबल नाहीये त्यांची बेरीज वजा करावी. राईट. भुरके सोनूताई, लहू भुमरे, मीरा राठोड मॅडम, 4-5 जणांची उत्तर करेक्ट आहे. आलं लक्षात. हे दोघं जण कुठे दिसत दाखवा ना, या लाईन मध्ये आहेत का नाही. आणि जर हे दोघं आहेत असं मानलं तर हे उत्तर आहे. हे दोघं आहेत असं मानलं तर हे उत्तर आहे. पण हे दोघं नाहीत म्हणल्यानंतर या दोघांची बेरीज किती येते करून पहा. या दोघांची बेरीज जर केली तिरकस गुणाकार करून दिलं 304 येते. आणि आता मग 511 तून 304 वजा करा, उत्तर येते 127/512. नेक्स्ट दुसरं पहा. आता सोडवण्याची दुसरी पद्धत. जर ताण येत असेल या पद्धतीचा तर
काय करायचं, समजा इथं आपल्याला 2 करायचे ना 2, मग तुम्हाला उत्तर फास्ट येते ना. मग याला जर 2 करायचे असतील त्याला कितना भाग द्यावा लागेल, 4 न. म्हणजे याचा अर्थ 1/4 हे तुम्ही कॉमन काढायचे, कॉमन, बरोबर. आणि या 4 न भागले 8 ला, 4 2 8. मग इथं काय होईल, 4 चौक 16, इथं काय होईल 4 8 32, इथं काय होईल 16 चौक 64, अधिक टिंब टिंब टिंब. आता 512 ला 4 न भाग दिला किती येतात, 128. ही मालिका तुमची कंटिन्युअसली तयार होते, बरोबर आहे का, सांगा पटकन. 1/4 काय काढले, कॉमन, 4च काउंट काढले. आपल्याला किती आणायचे होते, 2, कारण 2 4 8 16 32 याचं उत्तर येते ना तुम्हाला फास्ट. आता बघा ना, आता बघा 2 चौक 8, 4 चौक 16, 8 चौक 32, 16 चौक 64 आणि 128 गुणिले 4 512, तीच मालिका आहे. मग आता 1/4 जर आपण कॉमन काढले, आता या मालिकेचं उत्तर हे 1/4 जशाच तसे राहू दे, याचा काही ताण घेऊ नका. इथं गुणाकारात समन्वय गुणिले. मला सांगा आता हे बाजूला ठेवा 2 मिनिटं, ह्याचं उत्तर असं कोणी का ज्याला येत नाही, मग ह्याचं उत्तर एवढ्याच उत्तर द्या बरं. 1/2 पासून नेमकं शिकलो, 3 उदाहरण घेतली, 2 4 8 16 म्हणजे 127 चे 128. त्याचा आन्सर येईल का नाही, कंसातल्या मालिकेचं उत्तर, कंसातल्या मालिकेचं उत्तर किती आलं पाहिजे, 127 छेद 128. करेक्ट. मग आता सोडवा, 127 एक 127, अंश अंशाचा गुणाकार केला, छेदा छेदाचा गुणाकार केला, उत्तर येतं 127 छेद 5. याही पद्धतीने तुम्ही सोडू शकता, काही अडचण नाही. कोणाला काय समजलं नाही ते सांगा. कॉमन किती काढायचे आणि कसे काढायचे ते तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. 2 उत्तर येण्यासाठी 4 ला किती म्हणजे 8 ला किती भागावं, तेवढे कॉमन काढायचे, 1/4. दुसरा प्रश्न पाहू, म्हणजे लक्षात येईल. आता तुम्ही याच पद्धतीने सोडवा, कॉमन काढून असेच प्रश्न द्यायला. पहिल्या पद्धतीने येणार पण नाही, तुम्ही सोडवलं तरी द्या, याची गॅरंटी. पहा, 1/6, 1/12, 1/24, 1/48, आणि समजा इथंच देतो 1/96, आणि विचारलं यांची बेरीज किती आहे, बरोबर प्रश्नाची. 6 12 24 48 आणि 96 दुपटीचीच मालिका, एवढं तर काय कॉमन काढू शकता का नाही शकता, 100%. आलं का, 3196. बऱ्याच जणांचं आलंय, बालाजी मोंगाने, राठोड मॅडम, रेणुका मॅडम, जाधव सुरेश, भुमरे. ओके. 106 112 कॉमन किती निघले रे, 103, कारण कंसात किती आहे सुरुवातीला, 3 2 6 होतात, 5 2 आणायचे. मग बस इथं 2 आहे, याच्यासाठी येतात 4, याच्यासाठी येतील 8, याच्यासाठी येतील 16, याच्यासाठी येतील 32, बरोबर आहे. इथपर्यंतच काउंट लिहायचं, ते इथं टॅली करा. 3 2 6, 3 चौक 12, 3 8 24, 3 16 16 3 48, आणि 3 गुणिले 32 96, बरोबर आहे. ही झाली मालिका तयार. आता 1/3 जशास तसे, याचं उत्तर असं कोणी काय द्यायला येत नाही. सुरुवातीला झालं 2 4 8 16 32, याचं उत्तर येते 31/32, म्हणजे आन्सर यायला पाहिजे होते 31/32 त्रिक 96, म्हणजे याचा अर्थ 31/96, 31/96. सांगा अर्थ का, राईट, 31/96. थोडं काही जण काय करतील, एवढी बी वेळ त्यांच्यापाशी नसेल, ते डायरेक्ट सोडवतील. कसं, 1/3 कॉमन काढतील, बरोबर आहे. नंतर या 3 ने याला भाग देतील डायरेक्ट,
काय येईल 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 किती आलं शेवटी 3 भाग दिल्या 32 मग छेद 32 आहे म्हणजे याचा आन्सर किती असेल 31/32 आणि सोडवतील गुणाकार 31/96 आन्सर बरोबर आणि छेद 100% या मालिकेचा 96च राहणार होता 100%. फक्त हे 31 आणण्यासाठी एवढा कुटाणा करावा लागला बरोबर नाही काही जणांना समजलं जास्त तर ती डायरेक्टली इथं 32 आले का मग इथं आता 31 छेद हा छेद लिहायचा ज्याला तुम्ही भाग देत जातो 31/96. नेक्स्ट एक शेवटचा प्रश्न अजून या टाइपचा 1/10 या 1/10 1/20 1/40 1/80 160 320 640 आणि 1280 बरोबर प्रश्न सांगा 1/10 1/20 1/40 1/80 160 320 1/640 आणि 1/1280 सोडवा मग आपण पद्धत बदलू राइट राठोड मॅडम 51/256 हे उत्तर बरोबर आहे 255/1280 वाल्यांनी थोडा विचार करा पुन्हा त्याला भाग जाते का पुन्हा त्याला भाग जाते 255/1280 बरोबर आहे आतापर्यंत गेला नाही म्हणून दिला नाही आता चाललाय म्हणून द्या आत्री गोंगे यस रंगनाथ जाधव सर राईट आहे पहा 5 दोन्ही 10 होतात 1/5 कॉमन काढले कंसामध्ये काय आलं 1/2 1/4 बरोबर आहे टिंब सगळं लेत बसत नाही डायरेक्ट गेला म्हणा आता किती येते सांगा 1280 ला 5 न भागा 5 दोन्ही 10 5 5 25 5 7 30 करेक्ट म्हणजे कंसात ही मालिका आहे मग 1/5 गुणिले 2 4 6 याचं उत्तर 256 काय 255/256 आन्सर समाप्त उत्तर 5 ने याला भाग जाते इथंच द्या 5 5 25 5 1 5 म्हणजे 51/256 करेक्ट तुमचं जे आले ते पण बरोबर आहे तुमचं जे आले ते पण बरोबर आहे पण पुन्हा भाग जाते आपण द्यायला पाहिजे संक्षिप्त करायचं कळलं 1/5 कशा आले कळलं कॉमन काढली मग 2 पासून मालिका सुरू झाली 2 4 8 16 32 सगळी लिहायची गरज नाही एंडिंग पहा फक्त किती आले ह्या 5 न मी या प्रत्येकाला डिवाइड करायलो मग 2 आलेत मग 4 आलेत मग पुन्हा 8 येतील जे काय येतील मग 1280 ला भागल्यावर शेवट येते 256 मग या मालिकेचा छेद 256 आहे म्हणजे याचं उत्तर काय 255/256 बरोबर आहे मग या 5 ने ला भाग जाते म्हणून दिला 51/256 हे त्याचं फायनल आन्सर कळाले का सरकार बदला पद्धत यस ओके एक माइनस 1/2 1 माइनस 1/3 1 माइनस 1/4 1 माइनस 1/5 आणि 1 माइनस 1/6 बरोबर प्रश्न ही एक मालिका आहे आणि याचं उत्तर विचारले आपल्याला किती क्वेश्चन मार्क पूर्णांक युक्त अपूर्णांकाची मालिका मधात संबंध हा या ठिकाणी काय असतो सांगायची गरज आहे का नाही तो गुणाकाराचा संबंध आहे 1 माइनस 1/2 1 माइनस 1/3 1 माइनस 1/4 1 माइनस 1/6 बालाजी बोंगाने राठोड मॅडम रेणुका मॅडम राईट चला पहा जर याला मी सोडवलं पहिले डिटेल मेथड पहा
बे एक बे वजा एक म्हणजे 1/2 येईल गुणिले 3 एक 3 वजा 1 2/3 येईल. याला सोडून घ्या 4 एक 4 वजा 1 3/4 येईल गुणिले 5 एक 5 वजा 1 4/5 येईल गुणिले 6 एक 6 वजा 1 5/6 येईल. आता याच्याकडे व्यवस्थित पहा गुणाकाराचा संबंध दिसायला आहे. मग आपल्याला 2 2 कॅन्सल करता येतात 3 3 कॅन्सल करता येतात 4 4 कॅन्सल होतील 5 5 कॅन्सल होतील शिल्लक काय राहील 1/6 बरोबर आहे. हा 1 आणि हा 6 शिल्लक राहतो म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं 1/6 राईट. रंगनाथ जाधव सर ही डिटेल पद्धत आहे. आता या पद्धतीनं आपण थोडं परीक्षेमध्ये सोडवणार आहेत नाही मग परीक्षेमध्ये का सोडवणार आहे ते सांगा. परीक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे हा भाग कटणारच आहे बरोबर. मग आपल्याला माहित झाला असेल एक यायला याचा अर्थ काय माहिती एक बे एक बे याला सोडून घ्या -1 1 म्हणजे याला सोडवल्यानंतर याचा अंश एक येते म्हणून पहिल्याचा अंश जे काही पण कसा हे एक नाही हा एक नाही याला सोडवल्यानंतर जे येते ते बघा या दोघांचा पहिले गुणाकार करा बे एक बे नंतर या दोन मधून हा एक वजा करा मग याला एक पहिल्याचा अंश आणि जो शेवटच्याचा छेद हे मात्र जो आहे तोच लिहा शेवटचा छेद बरोबर. ही ट्रिक्स आपण मनानच बनवायची कारण आपल्याला माहिती आहे सोडवल्यानंतर हेच येणार आहे बरोबर आहे दरवेळेस. चला दुसरा प्रश्न. एक -1/2 एक -1/3 एक -1/4 टिंब 1 -1 समजा आपल्याला या ठिकाणी दिलंय कोणतं लिहान करा 20 बरोबर प्रश्नाची. झालं करेक्ट. बे एक बे वजा 1 म्हणजे 1/2 आलं इथं गुणिले 3 एक 3 2/3 आलं नंतर इथं 3/4 आलं टू बी कंटिन्यू असंच होणार आहे. शेवटी काय 20 एक 20 वजा 19/20 येणार. मग कटण्याचा जो फ्लो आहे कटण्याची जी दिशा आहे ती पहा अशी 1 2 3 4 5 6 सगळंच कटन जाईल राहील का इकडला अंश शेवटचा छेद म्हणजे 1/20 ठीक आहे. आता ही मालिका मध्ये सुरू झाली तर पहिल्याचा अंश म्हणजे काय कळालं बे एक बे वजा 1 बरोबर आहे म्हणजेच एक येते 2 मधून 1 गेला. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकामध्ये करता यायला पाहिजे आपल्याला. दुसरा सोडवा बरं चला 1 -1/6 1 -1/7 1 -1/8 1 -1/9 आणि शेवटचा सोडवा 1 -1/10. सोपं दिले पहिले नंतर पुन्हा अवघड देऊ बरोबर प्रश्नाची 1 -1/6 1 -1/7 1 -1/8 1 -1/9 आणि 1 -1/10. आता मालिका मध्ये सुरू झाली याला तुम्ही फास्ट सोडवू शकता. करेक्ट अत्रे गोंगे रेणुका मॅडम लव बुमरे रंगनाथ जाधव सर बरोबर आहे. पद्धत तीच आता जे शॉर्टकट सोडवलंय डायरेक्ट ट्रिक्स न बरोबर आहे शॉर्ट मेथड न सोडवलंय त्याने काय केलं पहिल्याचा अंश एक घेता का नाही पहिल्याचा अंश 6 एक 6 6 मधून 1 गेला 6 मधून 1 गेला 5 हा झाला पहिल्याचा अंश. ह्याचा छेद बरोबर आहे 10 आहे म्हणून 5/10 म्हणजे उत्तर 1/2 यायला पाहिजे यामध्ये बरोबर आहे 1/2. आता बघू आपण डिटेल मेथड पहिल्याचा अंश शेवटचा छेद बरोबर आहे. आता डिटेल मेथड 6 एक 6 वजा 1 5/6 7 एक 7 वजा 1 6/7 इथं 7/8 इथं 8/9 आणि शेवटचा इथे 9/10 बरोबर आहे. डिटेल मेथड म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकामध्ये केलं तर 6 6 7 7 8 8 आणि 9 9 कटले तरी शेवटी काय राहिलं बघा 5/10 म्हणजेच 1/2. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ज्यांचं 1/2 आलं त्यांचं एकदम राईट आहे.
चालेल, पुढचा सोडवा. एक मायनस 1/101, 1 मायनस 1/102, 1 मायनस 1/103, टिंब 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 1 मायनस 1/400. अशीच मालिका वाढत गेली आणि 400 ला स्टॉप झाली. आपल्याला विचारले या मालिकेचं उत्तर काय असेल. करेक्ट है. लहू भुमरे, रेणुका मॅडम, जाधव सर, खत्री गोंगे. करेक्ट आहे. कळालं? मालिका या टाईपची आल्यानंतर काय करायचं लक्षात आलं का? बरोबर आहे. 101 101 पहिल्याचा अंश, 101 मधून 1 गेला, उत्तर उरले 100. फक्त अंशच घ्यायचा आपल्याला पहिल्याचा, बरोबर आहे का नाही? पण हा नाही घ्यायचा, त्याचा गुणाकार करून वजा केल्यानंतर जो येतो तो अंश, आणि छेद घ्यायचा शेवटच्याचा, बरोबर आहे. हा पहिल्याचा, हा शेवटच्याचा छेद. मग शेवटचा छेद आहे 400, म्हणून 100/400 म्हणजेच 1 किती 4. हे याचा आन्सर. 1/4 हे काय याचं आन्सर. राईट. आता याला डिटेल मेथड सोडवलं असतं तर फ्लो लक्षात ठेवा. 100/101 गुणिले 101/102, 102/103 इथपर्यंतच आहे रे. नंतर टिंब 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 401 400 वजा 1 300 किती 99/400. अशा पद्धतीने आला असता कार्यक्रम जसं दिले तसं. आता कटण्याचा फ्लो पहा असा आहे. 1 2 3. मग हे सगळंच कटत कटत 399 राहतील का? नाही. मग राहील का 100/400. मग 100 100 आणि 100/400. उत्तर शिल्लक राहते 1/4. यायला पाहिजे होतं. आता एक जणाच्या मनामध्ये प्रश्न आला, सर मध्ये जर बेरजेचं चिन्ह आलं तर काय करायचं? बरोबर आहे का नाही? मायनसच्या ऐवजी काय आलं आता? प्लसचं चिन्ह आलं. ही मालिका फार महत्वाची ना, लक्षात राहू दे. समजा बेरीज आली, चला 1 + 1/2, 1 + 1/3, 1 + 1/4. पदार्थ गुणाकारात संबंध 1 + 1/5 आणि 1 + 1/6. बरोबर प्रश्नची असा क्वेश्चन विचारला आपल्याला. बे1 बे1 डिटेल मेथड पहा पहिले. बे1 बे1 302. बरोबर ना? या दोघांचा गुणाकार हे प्लस 302, 3 1 3 आणि 1 403, 4 1 4 आणि 1 504. याचं रूपांतर येईल 5 1 5 आणि 1 605 आणि 6 1 6 आणि 1 706. आता भी तुम्हाला कटताना दिसत असेल, परंतु फ्लो असा आहे, असा कटायला 3 3 कटले, 4 4 कटले, 5 5 कटले आणि 6 6 कटले. आता राहते शेवटचा अंश आणि पहिल्याचा छेद, म्हणजे उत्तर येते 702. शिल्लक काय राहते बघा ना. शिल्लक यालाच आपण ट्रिक्स बनवायची. शिल्लक काय राहील सांगा? शेवटच्याचा अंश कुठे? 6 1 6 आणि 1 7 आणि याचा छेद बघा किती आहे 2. म्हणून उत्तर किती आलं? 7/2. राईट. उर्की सोनताई, लहू गोपीनाथ भुमरे, बालाजी बोंगाने, जाधव सुरेश. आले लिहिणं. जर अपूर्ण मालिका या टाईपची आली तर आपल्याला आता लक्षात आलं पाहिजे शेवटच्याचा काय येतो? अंश सोडवल्यानंतर अपूर्णांकाचा येतो का? पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा नाही. सोडून पाहू म्हणजे आपल्या लक्षात येईल आणखीन एक उदाहरण.
समजा तुम्हाला इथं दिलेलं आहे, लिहा दुसरं लिहा तुम्ही 1+1/2 1+1/3 1+1/4 टिंब 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 1+1/99 बरोबर प्रश्न बदलला आता 1+1/2 1+1/3 1+1/4 टिंब टिंब 1+1/99 बरोबर किती? करेक्ट उत्तर येते. या प्रश्नाचं उत्तर 50 आला असेल तुमचं तर बरोबर आहे. 2 आणि 1 3/2 3 1 3 आणि 4/3 4 1 4 आणि 5/4 इथपर्यंत दिलेले आहे. पुन्हा टिंब टिंब दिलेले आहेत. ओके टिंब टिंब द्या गुणिले 99 1 99 1 100/99 येतात बरोबर ना. 100 किती 99 येतात. मग कटायले कसं असं 1 2 3 4 5 कॅन्सल होऊन जाते. राहिलं काय 100 इथं काय 2 म्हणून 100/2 किती 50. किंवा काही जणांनी काय बनवली ट्रिक्स बनवली शेवटच्याचा अंश कंसात सोडवल्यानंतर पण शेवटचा अंश सोडवा 99 1 99 1 100 शेवटचा अंश आला 100 पहिला छेद याला काय सोडवलं काय नाही सोडवलं काय छेद तर काय बदलत नाही 2 मग 100/2 किती 50 हे झालं तुमचं आन्सर राईट आहे गीता गरुड मॅडम शेवटच्याचा अंश 100 आता हेच कार्यक्रम आड आला सुरुवात 2 पासून नाही आली मधूनच सुरुवात झाली आडम गिडम ज्याला म्हणतात तर कसं करायचं ते पाहू. फास्ट पाहिले का लक्षात यायला स्पीड मेंटेन करायची का अशीच राहू द्यायची बघा एकदा तुमच्या मनात मला काही लक्षात येईल. 1+1/6 1+1/7 स्पीड ओके का सांगा 1+1/8 अधिक टिंब टिंब 1+1/11 बरोबर प्रश्नाची ओके आहे सर ओके राईट. मी म्हणलं का अजून स्लो सांगायचं हो काय जागेवर सुधारणा बदलायला आम्हाला लिहायला पण वेळ मिळत झालाय. असं काही असेल तर सांगा परत लिहू शकता तुम्ही स्टॉप करून सध्या नेट वाचवायचं बा. लहू भुमरे 2 बालाजी बोंगाने मीरा राठोड अत्री गोंगेश भोरके सोनताई आले का तुमचं 2 2 2 2 यायला पाहिजे तर आन्सर 2 करेक्ट आहे. आता डायरेक्ट ट्रिक्स न सोडवलं तरी जमते नसल कळालं तुम्हाला काय अडचण नाही. 6 1 6 आणि 1 706 7 1 7 आणि 1 807 8 1 8 आणि 1 908 गुणिले टिंब टिंब 11 1 11 आणि 1211 कटण्याचा फ्लो बघा 1 2 3 असंच कटत राहिलं तर शेवटी काय कटत 11 कटतील पलीकडे 12 इथले 6 मग साइन दोन्ही 12 आन्सर येते 2 बरोबर ना. जर 7 7 कटायले 8 8 कटायले 9 9 इथं कटले तशी इथं बी मग 11 11 कटतील ना बरोबर का नाही. आणि शिल्लक राहील शेवटच्याचा अंश 12 पहिल्याचा छेद 6 म्हणजे उत्तर येते 2. पुढचं लिहा दुसरा प्रश्न 1+1/50 1+1/51 1+1/52 टिंब 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 1+1/149 बरोबर प्रश्नाची सर व्यवस्थित चालू आहे ओके धन्यवाद सुरोशे दत्तराव.
करेक्ट. पहिल्याचं 2 आलं तर याचं 3 येतात. आता डायरेक्ट ट्रिक्स. 150 एक 50 सॉरी 149 149 आणि हा 1 त्याचा अंश आला 150 आणि याचा छेद आहे 50 म्हणजे 50 त्रिक 150 उत्तर यायला पाहिजे होतं 3. करेक्ट आन्सर. आले बऱ्याच जणांचं. परीक्षेमध्ये या स्पीडनं सोडवायचे. इथं समजून सांगण्यासाठी सगळ्या दोन्ही मेथडनं आपण सांगायला. झालं. ओके. नेक्स्ट पुढची पद्धत अपूर्णांक मालिकेमध्ये अजून कोणची येऊ शकते आपल्याला जशास तशी. सगळ्या मिक्स दिल्यानंतर तुम्हाला उत्तर यायला पाहिजे की अशा वेळेस काय केलं तर समजायचं समजले. आता सध्या ती जी टाईप चालू आहे त्याचं उत्तर येत आहे तर समजायचं नाही मला समजले. मी आता लगेच देणार आहे प्रश्न. 1/8 2/8 3/8 4/8 5/8 6/8 आणि शेवटचं 7/8. बरोबर प्रश्नाची बेरीज काय. तर आता तर काय याच्यात फार सोपं आहे. या मालिकेला लक्षात कसं ठेवायचं की मालिकाच आहे म्हणून कसं समजेल आपल्याला बरं. तर हे समजण्यासाठी एक पद्धत आहे. ती म्हणजे सर्वांचा छेद समान आहे आणि दुसरा कार्यक्रम लक्षात ठेवायचा की जितका छेद आहे त्याच्या पुढे मालिका जाऊ शकत नाही. जितका छेद आहे त्याच्या पुढे मालिका जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ 8 या ठिकाणी 8 न काय व्हायलाय शेवट व्हायलाय. बरोबर आहे. मग 8 न जर शेवट होत असेल तर समाप्ती कुठे झाली बघा त्याची 7 पाशी झाली का नाही. म्हणजे छेदाच्या पुढे मालिका जाऊ द्यायची नाही. छेदाच्या पुढे मालिका जाऊ द्यायची नाही. बस मग मालिका कशी कळालं डायरेक्ट सोडवायची का. ओके. मग छेद कसा आहे समान. आपण राईट बेरीज 3 2 1 3 3 3 6 6 4 10 10 5 15 15 6 21 21 7 28. उत्तर किती आलं सांगा. 28/8 म्हणजेच 4 7 28 4 2 8. करेक्ट. याचं फायनल आन्सर येते 7/2. फायनल आन्सर येते याचं 7/2. छेद समान असताना तो जशास तसा राहतो आपल्याला माहिती आहे. म्हणून 8 ला 8 ठेवले आणि अंशाची बेरीज करतात. मग अंशाची बेरीज केली 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक म्हणजे 1 पासून 7 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची बेरीज झाली 28 आणि 28 ला 8 न भागले आन्सर आलं 7/2. लक्षात आलंय. क्लिअर आहे. ओके. आता तुम्ही म्हणले नाही मग याला आपल्याला सूत्रानं सोडवायचं म्हणजे बेरीज करीत सुद्धा बसायची वेळ येऊ नये. बरोबर आहे का. तर 2 प्रकार आहेत. बेरीज डायरेक्ट कशी करायची ती सांगतो पहिले. 7 पर्यंतच्या संख्येची बेरीज आपलं सूत्र आहे 1 कंसात n अधिक 1 भागिले 2 म्हणजे काय 7 गुणिले 8 भागिले 2. बघा बेरीज 2 चोक 8 7 चोक 28 ही आली तुमची बेरीज 5. शेवटच्या संख्येला तुम्ही पाया मानायचा n म्हणजे बरोबर आहे. शेवटची संख्या 7. मग 28 भागिले छेद किती आहे 8. उत्तर 4 7 28 4 2 म्हणजे 7/2. बरोबर आहे. नैसर्गिक संख्येची बेरीज तुम्ही फास्ट काढू शकता. सध्या 7 पर्यंत म्हणून काय झालेला प्रॉब्लेम आला नाही पण नंतर बेरीज करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. बरोबर आहे की 14 पर्यंतची बेरीज करा म्हणजे मग काय म्हणायचं. उदाहरण लिहा. 1/15 2/15 लिहा 3/15 लिहा 4/15 अधिक टिंब 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 14/15. 14च्या पुढे जाऊ शकत नाही कारण याचा छेद 15 आहे. छेदापेक्षा जास्त मालिका पुढे जाऊ द्यायची नाही. सांगा उत्तर. राईट. उत्तर येते 7. रंगनाथ जाधव सर, राठोड मॅडम आणि जाधव सुरेश तर गोळ्याचंच बरोबर आहे. पहा काही जणांनी काय केलं पहिल्यांदा 14 संख्यांची बेरीज केली. 14 गुणिले 15 भागिले 2 हीच बेरीज आहे. हीच बेरीज आहे का नाही 14 संख्यांची बेरीज. बरोबर आहे. 1 पासून
1 पासून 14 पर्यंतची बेरीज नैसर्गिक संख्येचे आता सूत्र दिलं होतं बरोबर आहे n कंसात n अधिक 1 भागिले 2 म्हणजे 14 गुणिले 15 बेस 7 14 15 गुणिले 7 ही झाली बेरीज मान्य भागिले लसावी म्हणजे छेद किती आहे समान 15 म्हणून 15 15 कॅन्सल आहे उत्तर किती आलं 7 नाहीच कळालं त्याला सूत्र वापरा n 1 भागिले 2 सूत्र काय n 1 भागिले 2 n या शब्दाचा अर्थ याचा छेद मग 15 शेवट 15 छेद आहे ना जो समान छेद आहे तो किती आहे 15 15 1 भागिले 2 मग 14 1 सॉरी 15 1 किती झाले 14 14 भागिले 2 उत्तर आलं 7 असं भी सोडू शकता काय प्रॉब्लेम n 1 भागिले डायरेक्ट सोडवायचंय असं सोडवा आणि जर कळालं पाहिजे बाबा कसं सोडवलंय तर 1 पासून 14 पर्यंतची बेरीज अशी काढतात ना 14 गुणिले 15 भागिले 2 मग 2 ने भागले बेरीज किती आली 7 गुणिले 15 आहे मग बेरीज भागिले समान छेद करा जो काय आहे तो 15 15 15 कटली आन्सर डायरेक्ट 7 एक अजून देतो म्हणजे लक्षात येईल लिहा सूत्र लक्षात आलं असेल डायरेक्ट सोडवायचं छेद समान असताना शेवटचा प्रश्न या टाईपचा 1 छेद 49 2 छेद 49 3 छेद 49 टिंब 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 अधिक 48 छेद 49 बरोबर प्रश्नाची करेक्ट n 1 भागिले 2 डायरेक्ट सांगतो आता 49 1 भागिले 2 48 भागिले 2 उत्तर येते या प्रश्नाचं 24 उत्तर येते या प्रश्नाचं 24 n चा अर्थ तो जो छेद आहे सारखा 49 त्याला घ्यायचा अर्जुन सुकरे गीता गरुड मॅडम सुरुसे दत्ता मीरा राठोड मॅडम राईट हे सगळ्याच 24 आले समान छेद असल्यास करायचं एक एक मालिका कालपासून आणि आजचा भाग या सगळ्या मालिकेवर एकत्र उदाहरण तुम्हाला देणार आहे पण एक शेवटचं उदाहरण बाकी ते आपण बघू वेगळ्या टाइप्स जर असले 3 छेद 1 चा वर्ग गुणिले 2 चा वर्ग प्लस 5 छेद 2 चा वर्ग गुणिले 3 चा वर्ग 7 छेद 3 चा वर्ग गुणिले 4 चा वर्ग 9 छेद 4 चा वर्ग गुणिले 5 चा वर्ग आणि 11 छेद 5 चा वर्ग गुणिले 6 चा वर्ग बरोबर प्रश्न असा एक प्रश्न येतो आता लिहा पहिले 3 छेद 1 चा वर्ग गुणिले 2 चा वर्ग अधिक 5 छेद 2 चा वर्ग गुणिले 3 चा वर्ग अधिक 7 छेद 3 चा वर्ग गुणिले 4 चा वर्ग आता पहा पहिले ही मालिका आहे हे कशावर समजून घ्यायचं ही मालिका आहे हे कशावर समजून घ्यायचं तर वर जे 3 आहे इथं बघा या दोघांची बेरीज 1 आणि 2 म्हणायला वर्ग नका करू बिना वर्ग करता बेरीज किती येते 3 इथं बघा 3 आणि 2 5 3 आणि 4 वर 5 7 5 आणि 4 9 6 आणि 5 11 क्लिअर आहे पण आता जर समजा आपण याला सोडवलं नियमानुसार समजा या दोघांना तुम्ही जर प्रत्यक्ष बेरीजच करून पाहिली या दोघांची तर बघा किती येते पुढचं सोडून द्या सध्या मी डिटेल सांगायला 3 छेद 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 म्हणजे 4 1 4 3 छेद 4 झाला का याचा अर्थ पहिल्याचा याचा अर्थ किती झाला 3 छेद 4 प्लस याचा 5 छेद 2 चा वर्ग 4 आणि 3 चा 9 9 चौक 36 बस या दोघांची बेरीज सोडवा याला 36 करण्यासाठी 9 9 गुणन मग याला 9 9 गुणन 9 त्रिक 27 आणि 5 32 छेद 36 म्हणजे उत्तर किती आलं पुन्हा भाग जाते ना 4 8 32 4 9 36 उत्तर आलं 8 छेद 9 मग कशाचा आला 8 छेद 9 सांगा पटकन उत्तर फक्त या दोघांचं याचा आणि याचं उत्तर आलंय 8 छेद 9 मग जरा निरीक्षण करा सोडवायची काय गरज आहे आपल्याला जर माहित झाला तर असे आलंय त्या शेवटच्याचा वर्ग पहा शेवटच्याचा वर्ग किती होते 3 चा वर्ग 9 बस एक रकम याचा 8 छेद 9 याच्या आधी नाही का
31/32 केलं तर आपण तसं. मग तुम्ही सांगा आता या नियमानुसार या शेवटच्याच किती यायला पाहिजे, तर 6चा वर्ग 36 1 मायनस 35/36 हे झालं पूर्ण मालिकेचा आन्सर. राईट होतं लव घुमरे बालाजी भोंगाने, बरोबर आहे. या टाईपची मालिका आली तर काय करायचं आपण पाहिलं. झालं. दुसरं पहा म्हणजे लक्ष दिलं, 1 जशास तशी मालिका लिहा परत, फक्त आकडा बदलू आपण. लिहा 3/1चा वर्ग गुणिले 2चा वर्ग अधिक 5/2चा वर्ग गुणिले 3चा वर्ग अधिक 7/3चा वर्ग गुणिले 4चा वर्ग टिंब 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 लिहा अधिक 19/9चा वर्ग गुणिले 10चा वर्ग 19/9चा वर्ग गुणिले 10चा वर्ग. करेक्ट. जेवढे जण आहेत क्लासमध्ये तेवढ्या जणांना लक्षात येत असेल अशी अपेक्षा. 10चा वर्ग आपल्याला माहिती आहे 100 मायनस 1 करा 99/100 हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे. सोडून पाहिलं, प्रत्यक्षात बेरीज करून पाहिली तरी बी तेच आहे. या सोडवण्यासाठी प्रश्न आता सगळ्या मालिका कालपासून किंवा आजपासून पूर्ण जितक्या बघितल्या आपण 5 6 7 8 9 काहीतरी झाले असतील, त्यावर कोणतंही उदाहरण जर दिलं तर आता यायला पाहिजे पाठीमागचं पान न पलटिता. जर आलं तर समजायचं आपल्याला हा भाग समजला. लिहा मग होमवर्क HW होमवर्क फ्रॅक्शन सिरीज. पुन्हा काही नवीन असले तर आपण नंतर पाहूच. दिले तुम्ही पहिला प्रश्न लिहा 1/5 गुणिले 6 1/6 गुणिले 7 1/7 गुणिले 8 अधिक टिंब टिंब अधिक 1/19 गुणिले 20 बरोबर प्रश्नची नंबर. दुसरा प्रश्न सोडवण्यासाठी लिहा 1 मायनस 1/3 1 मायनस 1/4 1 मायनस 1/5 टिंब 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 या ठिकाणी 1 मायनस 1/80 बरोबर प्रश्नची. तिसरा प्रश्न घ्या सोडवण्यासाठी 1/6 1/12 1/24 1/48 अधिक टिंब 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 समजा तुम्हाला दिले अधिक 1/384 बरोबर प्रश्नची. मालिका ओळखायची बी आणि आता तुम्हाला सोडवायची. 1/25 2/25 3/25 अधिक टिंब 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 24/25. पाठीमागे न पाहता जर सोडवलं तर समजायचं हा भाग कळा होता, अन्यथा आपल्याला आवश्यकता आहे समजून घेण्याची आणखी. पुढचा लिहा 3/1चा वर्ग गुणिले 2चा वर्ग 5/2चा वर्ग गुणिले 3चा वर्ग 7/3चा वर्ग गुणिले 4चा वर्ग टिंब 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 अधिक 29/14चा वर्ग गुणिले 15चा वर्ग बरोबर प्रश्नची. लास्ट दिसेल इथपर्यंत. ओके, शेवटचा मी दिसू शकतो असं वाटायला. एक प्लस 1/25 1 प्लस 1/26 1 प्लस 1/27 टिंब 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 1 प्लस 1/120 बरोबर प्रश्न. हे होते झालेल्या भागावर तुम्हाला विचारलेले प्रश्न.
इतक्यापैकी किती येतात त्यावरून तुम्ही ठरवा की तुम्हाला हा भाग कितीपत समजला आणि कितीपत नाही. वही असेल गणितासाठी अशी अपेक्षा. दिला का गृहपाठ? झाल्यावर सांगा. मला तर वाटतं इथंच सोडवायला काही तुम्ही लगेच, त्याला काय अर्थ नाही. अपूर्णांक मालिका हा टॉपिक या ठिकाणी आपला कंप्लीट होतो. काही ऍडव्हान्स उदाहरण, काही वेगळ्या मालिका द्यायच्या झाल्या तर 100% आपण त्या पुन्हा देऊ. पहिले एवढं बेसिक प्लस काही नवीन सांगण्याचा आज प्रयत्न केला होता. जो टॉपिक आहे त्यावर शेवटचं दिसत नाही. दिसायला काय 1 अधिक 1/25. बर बघ आता केले, आता दिसतंय. सगळी सिस्टीम आहे. चिलर भरली द्वा. बालाजी बोंगाने लय भारी, धन्यवाद बोंगाने साहेब. प्रॅक्टिस करा. वर्गासारखं लक्षात आले का नाही आले? वर्गामध्ये जशा पद्धतीने आपण घेत होतो तसं लक्षात आले का नाही? का वाटायला चिलर वाया गेली? तसं असं सांग, वापस द्यावा लागेल. दुसरं काय करणार आहोत? घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुट्टीचा सुद्धा आपण बेजार होत आहोत. सरना काल घेतला नव्हता, आज घेतलेला आहे. जीएस वगैरे लवकर सुरू करू. काही ना काही चालू आहे आणि तुम्हाला ती सवय लागली हळूहळू अभ्यासाची. तर आता चालू आहे तुमचं ग्रुप डिस्कशन पाहत असतो, बऱ्यापैकी चालू आहे. काही क्वेश्चन्स तुम्ही एकाला विचारत आहात, सोडवत आहात. जबरदस्त कारभार. नाईस. ओके, एकदम ओके म्हणाय. चला, झाले लिहिणं. सर्वांचं उत्तर बी सोडवले असतील अशी अपेक्षा. सुरोश दत्ता, धन्यवाद. उत्तर सांगायची गरज नसायला पाहिजे. उद्या आल्या सांगू, हा होमवर्क होता. लक्ष द्या. आता अध्याय बदलायचा, आता बदलू शकतो आपण, पण सुरुवातीलाच अर्धा तास झालेला आहे आणि आता 1 तास 10 मिनिटं झालेली. मला वाटायले आज कंप्लीट झाला आपला अपूर्णांक मालिका. उद्या कंप्लीट करू आपण मराठीचं क्रियाविशेषण अव्यय. कारण शेवटचे 2 प्रकार राहिले: परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय, प्रश्नार्थक, निषेधार्थक. त्याच्यानंतर स्थानिक क्रियाविशेषण, सिद्ध क्रियाविशेषण आणि साधित क्रियाविशेषण. बरोबर आहे, एवढाच भाग राहिलेला आहे. सुरुवात करायला अडचण नाही, पण आज मी 1 तास 15 मिनिटाच सरनं घेतल्यामुळं टाकलं होतं सेशन. आता जर चालू केलं तर राहिलेत मला वाटतंय 6 मिनिट, सॉरी 6 बी नाही, आता राहिलेत 5 मिनिट. तर माझं काय होणार नाही का? तर राहू दे, आपण 5 मिनिटं असंच बोलू. बाकीच्यांना टाइम इन्व्हेस्टमेंट करत आहे घुमरे साहेब. हो, चार्जिंग संपली म्हणाले जाधव सुरेश. मोबाईलची संपू दे, तूही संपू देऊ नको चार्जिंग. तर महालक्ष्मीचं आगमन काल झालेलं आहे आणि महालक्ष्मीचा घरी आपल्या सर्वांच्याच गावामध्येच नाही तर प्रत्येकाच्या घरामध्ये त्याची लगबग चालू असेल. आजच्या पेक्षा उद्या बरंच काम असेल आपल्याला, तरी उद्याचं लेक्चर करून लक्ष्मी पाहायला जा. महालक्ष्म्यांचं आगमन तर झालंय, पण मुलांसाठी मी एवढं सांगू शकतो, अजून एक लक्ष्मी, 2 लक्ष्मी आहेत मांडतो. त्याचं कारण आहे, एक लक्ष्मी तुमची यायची बाकी आहे आणि दुसरी म्हणजे चिल्लर असते का, त्याला लक्ष्मी म्हणतात. अशा 2 लक्ष्मी तुमच्या दोन्ही यायच्या बाकी आहेत अजून. तर त्या दोन्ही महालक्ष्मी यायच्या असतील, मग ही लक्ष्मी असो का ती लक्ष्मी, समजून घ्या जरा. त्या दोन्ही लक्ष्मी यायच्या असतील तर सध्या तुम्हाला ह्या महालक्ष्मी पाहण्यापेक्षा बरोबर आहे त्या अभ्यासालाच सध्या लक्ष्मी मानून त्या लक्ष्मीकडे जरा लक्ष द्या अभ्यासावर, तर दोन्ही लक्ष्मी येतील. अन्यथा अशाच महालक्ष्मी लोकांच्याच बघायला असं त्या महालक्ष्मीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी थांबलो होतो. तर गौरी पूजनानिमित्त, आज गौरी पूजन आहे का नाही? का उद्या आहे? उद्या आहे वाटतं, आजच आहे, आज संध्याकाळी असतं ना. तर गौरी पूजन आज आहे, सर्वांनी पूजन करा. महालक्ष्मीला महालक्ष्मी यावी, बरोबर, लक्ष्मी यावी यासाठी प्रार्थना करा आणि अभ्यासाची सद्बुद्धी मागा आणि आरोग्य मागा. सगळ्यात मेन, कोरोनापासून आपल्यालाच नाही तर आसपास सर्वांनाच मागा. ओके, तुमची प्रार्थना कबूल होईल याची गॅरंटी मी सुद्धा तुमच्यासाठी प्रार्थना करेन.
बरं एखादी परीक्षा लवकर होऊन तुमचं सिलेक्शन हो. ठीक आहे, थांबू आपण आजच्या दिवसासाठी. उद्या आल्या माझाच पहिला तास आहे. मराठी व्याकरणाला सुरुवात करू. उद्या क्रियाविशेषण अव्यय आणि क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार संपल्याशिवाय गणिताला आपण सुरुवातच करणार नाही. काळजी करू नका. ठीक आहे, 101%. थांबायचं मग. ओके, थँक्यू. परत एकदा शुभेच्छा सर्व. ओके, थँक्यू.